यावेळी हात में कमल चालणार नाही, खोतकरांनी काळजी करू नये. यावेळी हात आणि फक्त हातच चालणार, सत्संग मुंडे. माजी मंत्री खोतकर यांनी मीडियामध्ये राहण्यासाठी काही ना काही करावे लागते. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याला दिले उत्तर. मतदारसंघात काँग्रेसला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सत्संग मुंडे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. जालना लोकसभेची निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली असून राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना खोतकर यांनी काँग्रेसचे नेतृत्व आमच्यासोबत असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे यांनी परत अर्जुन खोतकर यांच्यावर हल्लाबोल केला. माध्यमांशी संवाद साधत असताना मुंडे म्हणाले की खोतकर यांची राजकीय अवस्था बिकट झालेली आहे. प्रसार माध्यमांद्वारे प्रकाश झोतात राहण्यासाठी त्यांना अशा प्रकारे काही ना काही आरोप प्रत्यारोप करणे त्यांच्यासाठी गरजेचे झालेले आहे. त्यांना जरी काँग्रेस भाजप सोबत असल्याचे जाणवत असले तरी यावेळी संपूर्ण काँग्रेस नेतृत्व, कार्यकर्ते, पदाधिकारी पूर्णपणे एकजूट असून इंडिया आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचा दावा सत्संग मुंडे यांनी केला. काँग्रेसच्या हातात कमळ राहील आणि कुणाला तरी फायदा होईल असे त्यांना वाटत असले तरी हे कदापि होणार नाही. यावेळेस पूर्णपणे पंजा या निशाणीवर जोरदार मतदान होणार असून जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेची तीव्र भावना आहे आणि काँग्रेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यावेळेस पंजा चालणार असल्याचे सत्संग मुंडे म्हणाले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडी यांच्यासोबत जनतेची प्रचंड सहानुभूती आहे. इंडिया आघाडीच्या कार्यक्रमावर सुद्धा जनतेचा पूर्ण विश्वास असून मतदारसंघातील शेतकरी, तरुण, वरिष्ठ आणि महिला नक्कीच पंजा या निशाणीवरच विश्वास करत असून निवडणुकीमध्ये पंजा भरघोस मताने निवडून येईल असा विश्वास सत्संग मुंडे यांनी दर्शवला. काय झालं, खोतकर साहेबांची अवस्था अशी झाली आता की मीडियामध्ये राहण्यासाठी त्यांना काही ना काही कोटेशन करावं लागतं. त्यांच्या मनामध्ये किती वाटत असेल की हात में कमल चालावं आणि कोणाला फायदा व्हावं, तर असं काहीही होणार नाही. या जालना लोकसभेमध्ये आत्ता जनतेचाच मिळणारा प्रतिसाद आणि असलेली आमच्या आमदार साहेबांविषयीची भावना ही नक्कीच यावेळेस हात आणि हातच चालणार आहे. आणि हाताची हवा आणि इंडिया आघाडीचं राहुल गांधी आणि इंडिया आघाडीविषयी जनतेमध्ये असलेली सहानुभूती आणि त्यांच्या कार्यक्रमावर असलेला विश्वास नक्कीच या जालना लोकसभेतील तरुण, शेतकरी, महिला आणि सर्व नागरिक नक्कीच हातच चालवतील आणि हाताचीच हवा या लोकसभेमध्ये आहे. काय नाव आपलं? मी सत्संग मुंडे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.